आणि आत्ताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। मनसेला सोबत घेण्यावरून मवियात कुरबुरी सुरू झाली आहे। काँग्रेसची राज ठाकरेंसोबत जाण्याची मानसिकता नाहीये। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी या संदर्भातले संकेत दिले। ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। सचिनजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो जी, एक महत्त्वाचा विषय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भातल्या घटना सातत्यानं समोर येत आहेत आणि दुसरीकडे ज्या आघाडीमध्ये तुम्ही आहात त्या आघाडीमध्ये या निर्णयावरून कुरबुरी सुरू झाल्याचं म्हटलंय। कोणालाही नापसंत आहे। हर्षवर्धन सकपाळांनी त्या संदर्भातले संकेत सुद्धा दिलेत। आपलं या सगळ्यावरती काय मत? नाही, आम्ही इंडिया अलायन्स मध्ये आहोत, महाविकास आघाडीमध्ये आहोत आणि तो घटक म्हणून आम्ही राहूच। आणि एक विरोधी पक्ष या नात्याने महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका जाहीरच केलेली आहे आणि जे विरोधक आहेत त्यांना एकत्रित करण्याचा आमचा मानस आहे। हर्षवर्धनजी जे बोलले, तुम्ही जर त्यांची इंटरव्ह्यू बारकाईने जर पाहिली असेल तर त्यांनी सांगितलं की आम्ही महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक पातळीवरती आम्ही आमच्या स्थानिक स्तरावरती त्याचा निर्णय घेणार आहोत। त्यांच्यावरती ते सोडलेले आहे, त्याचा अंतिम जो काय निर्णय होईल। सचिनजी, आपल्याला वाटतं की राज ठाकरे आणि त्यांची मनसे संघटना ही मवियामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा, त्यांनी मवियामध्ये यावं? मला असं वाटत नाही, कारण आज काय विधानसभा आणि लोकसभा नाही, आपण स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्याबद्दलची चर्चा करतोय। उद्या त्यांची भूमिका काय राहील ना राहील हा नंतरचा भाग, पण आज तूर्त तरी देखील एक गोष्ट आहे की महाविकास आघाडीचा घटक म्हणून आम्ही जरी असतो तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक स्तरावरती कोणावर युती करायचं किंवा नाही करायचं हे त्या असलेल्या युनिट आणि त्या असलेल्या तिकडच्या विभागाच्या माध्यमातूनच ते ठरणार आहे। आणि म्हणून आता राज्य स्तरावरती अशी कुठे आदावी बैठक झाली नाही, पण नक्कीच या बाबतीतली काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि मला वाटते पक्षप्रमुख यांच्याबरोबर एक बैठक होऊन याही बाबतीतलं स्पष्टीकरण भविष्य काळामध्ये मिळेल। सचिनजी, एक शेवटचा प्रश्न, समजा उद्या राज ठाकरेंमुळे शरद पवार गटाचा किंवा काँग्रेसचा हात सोडायची वेळ आली तर तो निर्णय घेणार तुम्ही? मला असं वाटत नाही ते तसं होईल, कारण शेवटी हे राज्य स्तरावरती आदरणीय हर्षवर्धनजी पण जरी बोलले असतील तरी देखील इंडिया अलायन्स हा देश स्तरावरती झालेला आहे। ह्याचा अर्थ आता बिहारमध्ये आम्ही आज त्यांच्याबरोबर नसलो किंवा ममता बॅनर्जी नसतील किंवा इतर दुसरे पक्ष समाजवादी नसेल तर याचा अर्थ अलायन्स तुटले असं म्हणता येईल का? तुम्हाला ते स्थानिक स्तरावरती विधानसभा आणि लोकसभेमध्ये वेगळे भूमिका होतात आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका हा फार कार्यकर्त्यांसाठी महत्वाचे असतात। त्या आघाड्या करण्यापेक्षा प्रत्येकानं आपापलं बळ आणि विशेषतः पक्ष वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो आणि म्हणून त्याच्यातला तो भाग म्हणून आम्ही करू। नक्कीच, धन्यवाद सचिनजी, आपण आमच्याशी बोललात त्यासाठी। तर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत होते आणि त्यांनी स्पष्टपणे एक गोष्ट सांगितलेली आहे की हे जे अलायन्स आहे, ही जी युती आहे, ही युती ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात महत्त्वाची ठरेल, मात्र आघाडीसोबत आम्ही आहोत असं मात्र त्यांनी म्हटलं। आपण या सगळ्या संदर्भात मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। अविनाशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नमस्कार। महत्त्वाची घटना समोर आहे आपल्या। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युती करण्याच्या तयारीमध्ये आहेत, तशा पद्धतीच्या चर्चा आणि घटना या सातत्यानं समोर येतात, आपण सगळेजण पाहतोय। दुसरीकडे आघाडीमध्ये या संदर्भात कुरबुरी सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे, तशा पद्धतीचे संकेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ देत आहेत। काय नेमकं घडणार आहे? उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर तुम्ही सगळेजण आघाडीमध्ये जायला इच्छुक आहात? मला वाटतं ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ना, ह्या सगळ्या आम्हाला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातूनच कळत आहेत। आतापर्यंत ज्या काही ह्या दोन्ही बंधूंच्या भेटीगाठी झालेल्या आहेत त्या अराजकीय आहेत, त्या कौटुंबिक भेटीगाठी आहेत। बाकी मग इतर आघाडीतल्या घटक पक्षांना काय वाटतं वगैरे तर त्यांच्यापर्यंत आम्ही कोणी गेलेलोच नाही आहोत की आमच्या पक्षाकडनं कोणी गेलेलाच नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं मी योग्य ठरणार नाही। आमच्याकरता अतिशय सोपी गोष्ट आहे, सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील त्या आदेशावरती पक्षाचे महाराष्ट्र सैनिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम काम करणे
आणि पक्षाला जास्तीत जास्त चांगलं यश निर्माण करून देणं. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल ही युती मर्यादित स्वरूपाची आणि महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरती मर्यादित असेल. त्याला युतीचं नाव देत आहेत. मी आपणास असं सांगतोय की अजूनपर्यंत अशा चर्चा आमच्या कानावर आलेल्याच नाहीयेत. जी जे काय आम्हाला ऐकायला येते ते आपल्यासारख्या प्रतितेज चॅनलच्या माध्यमातूनच ऐकायला येते. जी. आतापर्यंत ज्या भेटीगाठी झालेल्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ह्या अराजकीय आहेत. जी आणि आमच्यापर्यंत तरी महाराष्ट्र सैनिक म्हणून असे कुठल्याही प्रकारचे आदेश अथवा सूचना आलेल्या नाहीयेत. आम्ही आम्ही सर्वजण तळागाळात जाऊन काम करतो आहे आणि आमच्याकरता सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील, जो आदेश देतील तो शिरसावंदी असेल. जी नक्कीच. धन्यवाद अविनाशजी, आपण आमच्याशी बोललात त्याकरता. अविनाश अंभेकर आपल्यासोबत होते, मनसेचे नेते, आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आतापर्यंतच्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी या केवळ कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत, त्या कोणत्याही राजकीय स्वरूपाच्या नाहीत.